बातमी आहे पुण्यातून। पुण्यामध्ये मुंढवा जमीन प्रकरणी नवीन माहिती समोर आलेली आहे। आरोपी दिग्विजय पाटीलनं न्यायालयातून अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतलाय। दिग्विजय पाटील अमेडिया कंपनीचा भागीदार आहे। पुणे पोलीस कधीही दिग्विजय पाटीलला अटक करू शकणार आहेत। दिग्विजय पाटील हा अमेडिया कंपनीचा भागीदार आहे आणि त्याला कधीही अटक होऊ शकते। आरोपींना अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतलेला आहे, त्यामुळे त्याला आता कधीही पुणे पोलीस अटक करू शकतात। या प्रकरणी मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला होता। आरोप प्रत्यारोप हे झाले होते। मुंढवा जमीन प्रकरणी अजित पवार यांच्या मुलाचंही नाव समोर आलं होतं आणि त्यानंतर आता दिग्विजय पाटीलनं अटकपूर्व अर्ज मागे घेतलाय, त्यामुळे त्याला अटक होऊ शकते। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अविनाश परबत आपल्यासोबत जोडलेत। अविनाश, मुंढवा जमीन प्रकरणी काय दिवसभरात अपडेट आलेली आहे? दिग्विजय पाटील याला अटक सुद्धा होऊ शकते। हो, नक्कीच आपल्याला माहिती आहे गेल्या आठवड्यातच तेजवानी यांनी जे आहे ते आपल्याला बेल मिळावी यासाठी अर्ज केला होता, परंतु तिचे अर्ज जो आहे रद्द करण्यात आला होता। तर आज अशी अपडेट मिळत आहे की दिग्विजय पाटील यांनी आपला जो अर्ज बेल मिळण्यासाठी अर्ज केला होता तो अर्ज जो आहे तो मागे घेण्यात आलेला आहे। त्यामुळे आता पोलीस जे आहे त्याच्यावर कधीही कारवाई करू शकते, कधी अटक करण्याची शक्यता आहे जी आहे ती शक्यता आहे। त्यामुळे आता पोलीस कधी नेमकं त्याला अटक करणार आहे की आता अशी माहिती देखील मिळते की दिग्विजय जे आहे ते उच्च न्यायालयामध्ये देखील बेलसाठी जे आहे अर्ज करू शकतो, परंतु त्यापूर्वी पोलीस काही कारवाई करते का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। परंतु आजची जी मोठी घडामोड जी आहे ती समोर येते की या गैरव्यवहार प्रकरणी जे आहे ते दिग्विजय पाटीलनी जे आपला अर्ज आहे तो मागे घेतलेला आहे। नेमका अर्ज मागे घेण्याच्या मागचं कारण काय ते अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी मात्र ही मोठी अपडेट आपल्या समोर येत आहे की बेलचा अर्ज जो आहे तो दिग्विजय पाटलांनी मागे घेतलेला आहे। मात्र अविनाश, या प्रकरणी पोलिसांची काही भूमिका समोर आलेली आहे का? पोलिसांनी या प्रकरणी काही भाष्य केलंय? नक्कीच पोलिसांशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांकडून कोणतीही या केस बाबत माहिती समोर आलेली नाहीये। फक्त आपल्याला जे आहे आपल्या सूत्रांकडून माहिती समोर आलेली आहे की दिग्विजय पाटलांनी जे आहे आपला अर्ज जो आहे तो मागे घेतलेला आहे, परंतु आता नेमका दिग्विजय पाटील पुढचा पाऊल काय टाकणार आहे आणि त्याचबरोबर त्यापूर्वी पोलीस काही अटकेची कारवाई करते का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। ठीक आहे अविनाश, तुम्ही असेच जोडलेले राहा।